नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर शेतकरी मित्रांनो, टायमावर डोस न टाकल्यामुळे पिकाला काय परिणाम होतात ते मी याच्याविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. तर आता मी मागचा कॅमेरा चालू करतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवतोय. बघू शकता या शेतकऱ्यांनी लावाच्या अव्वल याच्यात डोस म्हणजे खताचा डोस नाही टाकल्यामुळे ही मक्का अशा प्रकारे पिंगळलेली आहे. आणि जेव्हा डवरे मारायच्या टायमाला त्यांनी डोस टाकल्याच्या नंतर आता हे खत त्या शेतकऱ्याला माहीत पाहिजे की 21 दिवसाचे आपलं 40 दिवसाच्या नंतर हे खत काम करतं, जेणेकरून आता ह्या मक्काला समजा पायरीच पडत, जेणेकरून ही लवकर वाढणार नाही. आपली मक्का तुम्ही बघितली असाल मागच्या हप्त्यातली, ही मक्का आणि ही मक्का एका दिवसाच टाकली आहे बरं का. आणि तरी असा हा परिणाम याच्यात दिसून येतो. तुम्ही बघू शकता डायरेक्ट मक्का ही ना अशी तजेली नाही, चांगला शेंडा नाही तिला. तर अशा प्रकारे माझं म्हणणं आहे, तुम्ही काय करत जा, लवकरात लवकर डोस टाकून द्या जा, जेणेकरून मक्का पिकाला लवकर येण्याचं हे ते आहे 120 ते 130 150 दिवसाच्या आत याचा कार्यक्रम म्हणजे आपल्याला हे फळ याचं लवकर येत असतं. त्यामुळे माझं म्हणणं तुम्ही खालीच डोस टाकून द्या जा आणि खास करून DAP तुम्ही टाकून द्या जा मक्काला. नंतर आपल्याला दुसरा डोस टाकता येतो. आता हे मक्का बारीकच राहणार आहे. आपली मक्काच्या तुलनेनुसार ही खूप छोटी आहे. आपली मक्का याच्याहून 1.5 फूट वाढेल आहे. चांगल्या प्रकारे हिरवीगार आहे आपली मक्का. ही कशी पिवळसर झालेली आहे, तर आपली मक्का अशी हिरवीगार आहे. तर मित्रांनो, म्हणूनच सांगत असतो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील. आता आपण दुसऱ्या प्लॉटमध्ये आहे. आता ही भावाची मक्का आहे. यांनी म्हणजे खत खाली टाकलेलं आहे 10-26, थोडं कमी प्रमाणात टाकलेलं आहे. परंतु आता ती मक्का बघा, ती मक्का थोडी पिवळसर आहे आणि ही मक्का हिरवीगार आहे, जेणेकरून अशा प्रकारे म्हणजे मक्काच्या खताचा डोस बघा असं काम करतो. थोडा कमी झालेला आहे याच्याकडून डोस, परंतु हिचा हिरवटपणा आहे हिच्यामध्ये. आणि आता याच्या आळीचा थोडा प्रादुर्भाव वाटत आहे. लवकर फवारणी नाही मारली, आपण फवारणी मारलेली आहे. आणि आता तिसरी मक्का बघा, ह्या अशीच दुकानदारांना घेऊन जा माझ्याकडून, चांगली आहे मक्का, तुम्हाला माझ्यावर विश्वास नाही का. अशा या शेतकऱ्यांनी मक्का घेतली आणि मक्का घेतल्याच्या नंतर ही मक्का अशी बाद झालेली आहे. काही समजा मक्कामध्ये दोष आहे. आणि लावणीच्या टायमाला काय झालं, थोडं वल्ल बी होतं खाली, आणि वल्ल असल्यामुळे ती मक्का थोडी काही उगली नाही अशी झालेली आहे. परंतु एकच वावर आहे आणि दुसरे कंपनी सीड बघा, म्हणजे ही मक्का बघा कशी पातळ उगलेली आहे आणि ही मक्का बघा कशी दाट म्हणजे चांगली उगलेली आहे. तर माझं सांगायचं हाच उद्देश आहे की योग्य ती माहिती किंवा योग्य ती मक्का आपल्याला निवडली पाहिजे, जेणेकरून नाही तर असं वावर अंगात चरत असतं. आता ती पातळ झालेली आहे, भरपूर तिच्या प्रमाणामध्ये बाद आहे. आणि बाद लावल्याच्या नंतर हे आमच्या इकडं कोंगाया म्हणा किंवा पाखरट होत नाही. आता इथं पातळ खूप झालेले आहे. म्हणजे कसं तुम्हाला पाहिजे ते खर्च तेच होतं आहे, उत्पन्न पाहिजे तसं भेटत नाही. माझं म्हणणं असं आहे की तुम्ही आता बाद लावायचा प्रयत्न करायचा. आता मी बाद लावले शेतकरी मित्रांनो, तुम्ही खोटं वाटण टोकन यंत्रणा केलं होतं, परंतु झालं कसं, काही बी वलीत गेला, काही बी उगला नाही, काही पाखरानं खाल्ला. तर मला असे करून 2 किलो बी लागलं. आणि याच्यामध्ये तुम्ही बघू शकता याच्यात 2 किलोचं बी सहज बसन इतक्या याच्यात पातळ झालेलं आहे. आणि हे वावरमध्ये पाहिजे तसं ॲव्हरेज भेटणार नाही शेतकऱ्याला. तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही भातसुद्धा लावत जा मक्काचे, असे पातळ जर झाले तर. आपले एवढे पातळसुद्धा नव्हते, परंतु आणि डोससुद्धा टायमावर टाकत जा. काही शेतकरी लेट डोस टाकल्यामुळे बी मक्का म्हणत अशी ॲव्हरेज भेटत नाही किंवा पाहिजे तसं कलर राहत नाही शेवटपर्यंत. तुम्हाला मी मक्का आपली अशी दाखवणार आहे शेवटपर्यंत, अशी टवटवीत आणि म्हणा तसं ॲव्हरेज आपल्याला भेटणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, चॅनलमध्ये नवीन असतं तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला असेच शेतकरीचे मार्गदर्शन वेळोवेळी मी देतच राहील. धन्यवाद.